कितीही चांगल्या बुटीक आणि टेलरकडे ब्लाऊज शिवल्यानंतर तुमच्या ब्लाऊजला चुन्या पडतात का? तर थांबा, ही टेलर टिप्स खास तुम्हा ग्राहकांसाठी सुद्धा आणि बुटीक आणि टेलर लोकांसाठी सुद्धा. तर मी सागर, तुमचा टेलर पार्टनर, तुमच्या झलक क्रिएशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर ब्लाऊजला खास चुन्या पडायचं कारण म्हणजे तुमच्या ब्लाऊजचा थिकनेस, ब्लाऊज पीसचा थिकनेस खूप महत्त्वाचा असतो. तर तुमच्या ब्लाऊजला जर थिकनेस असेल तर चुन्या खूप कमी प्रमाणात पडतात किंवा नाहीच्या प्रमाणात पडतात. पण काही काही पीस असे असतात की त्याला थिकनेस नसतो आणि किती टाईट शिवला किंवा थोडं लूज जरी शिवला तरी ब्लाऊजमध्ये चुन्या पडतात. तर त्यांच्यासाठी एकच सोल्युशन आहे, हा म्हणजे लायक्रा कॅनव्हास. हे बघा, हे असं लायक्रा कॅनव्हास येतो अशा प्रकारचं. पेपर कॅनव्हास वगैरे नाही, हा लायक्रा म्हणून कॅनव्हास येतो. कापडासारखाच प्रकार असतो, एकदम पातळ असतो, अगदी पातळ असतो. तर तुमच्या कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज पीस असेल, जे तुमच्या भारी साडीचा असेल, तुम्हाला वाटतं की आम्हाला ओकेजनली हे घालायची, सणासुदीला घालायची आहे, तर तुम्ही आवर्जून टेलरला सजेस्ट करा. आणि टेलर लोकांना पण आणि बुटीक ओनर्सला पण सांगतो की हे तुम्ही ग्राहकांना सजेस्ट करा. काही रुपयांकडे ग्राहक पण नाही बघणार आणि ग्राहक पण नाही विचार करणार, कारण त्यांच्या एवढ्या भारीच्या साड्या असतात. तर ते खराब व्हायला नको म्हणून हे सजेशन तुम्हाला देत आहे. तर हे लायक्रा म्हणून कॅनव्हास येतं. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजला हे आधी लावू शकता. ते कसं लावायचं ते नेक्स्ट व्हिडिओला मी नक्की सांगणार. आता आम्ही शिवलेले काही ब्लाऊज बघा, हे लायक्रा कॅनव्हास लावून शिवलेले. बघा, हे ब्रोकेटचं पूर्ण ब्लाऊज आहे. याची फिनिशिंग बघा, पूर्णपणे याचा थिकनेस वगैरे बघा, किती ताणलं तरी याला तुम्हाला चुन्या वगैरे असं काही पडणार नाही. हा एक बघा, हा एक योगपट्टीचा आपण ब्लाऊज शिवलेला आहे, बॉर्डर पॅटर्नचा. म्हणजे फिनिशिंग तुम्हाला व्हिडिओमध्ये पण नक्कीच कळेल. हो का, थिकनेस खूप छान येतो हे कॅनव्हास लावल्यानंतर. हे तर एकदम शिफॉनचं कापड आहे बघा, शिफॉन सिल्क आहे. हे बघा, थोडं लूज कापड असून सुद्धा बघा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फिनिशिंग मध्ये प्रॉब्लेम दिसणार नाही. हा एक बघा, हा एक पॅटर्न आपण शिवला होता. तर महत्वाचा थिकनेस असतो. जर तुमच्या ब्लाऊजला थिकनेस चांगला आला तर मग तुम्हाला चुन्या याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात होईल किंवा येणार नाही. तर नक्कीच तुमच्या टेलरला किंवा टेलर लोकांनी ग्राहकांना या लायक्रा कॅनव्हास विषयी सजेस्ट करा. धन्यवाद.